उद्धव ठाकरेंचं मन मोठं आहे. जे उरलेत ते परत आले तर आम्ही पुन्हा त्यांना शिवसेनेत घेऊ, अशा प्रकारचं वक्तव्य केलंय आदित्य ठाकरे यांनी. आता हे वक्तव्य केव्हा होतंय? जेव्हा ओमराजे निंबाळकर यांची भूमिका जी आहे ती अजूनही तळ्यात मळ्यात असल्याचं दिसतंय. ते अजूनही शिवसेना सोडायची की नाही याचा निर्णय घेणार आहेत. हे जेव्हा ते वक्तव्य करतायत त्यानंतर हे वक्तव्य जे आदित्य ठाकरे यांचं आहे ते अगदी सूचक आहे. महत्वाचं म्हणजे आज ओमराजे निंबाळकर हे पुण्यातून धाराशिवमध्ये जात आहेत आणि त्यांचा कार्यकर्त्यांबरोबर एक संवाद होणार आहे. ती चर्चा करून झाल्यावरती, पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून झाल्यावरती पुढची राजकीय भूमिका घेणार असल्याचं सध्या राजे म्हणतात. आता निंबाळकर हे अजूनही आमच्या सोबत असल्याचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दावा आहे. म्हणजे जिकडे निंबाळकर यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे, तिथेच शिवसेनेचं म्हणणं आहे की ते आमच्या सोबत आहेत. आता हे कसं म्हटलं जातंय, त्याची कारणं काय आहे हे देखील आपण पुढे जाणून घेऊया. महत्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रकरणावरती जिकडे ओमराजे यांनी त्यांची भूमिका जाहीर केलेली नाहीये, त्यानंतर ठाकरेंनी एक मोठा डाव टाकलेला आहे. त्यांच्या विश्वासू शिलेदारांना ओमराजे निंबाळकर यांच्या पुण्याच्या घरामध्ये पाठवलेलं आणि मध्यरात्री ही भेट झालेली आहे. ते दोन विश्वासू नेते कोणते आहेत ठाकरेंचे, त्यांनी नेमकी काय चर्चा केलेली आहे, यानंतर ओमराजे निंबाळकर हे काय निर्णय घेऊ शकतात आणि या सगळ्यामध्ये ऑपरेशन टायगर कसं संकटात आलेलं आहे, हे सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. माझं नाव ओमकार साळवी आणि आपल्या या विषयाला सुरुवातीपासून सुरू करूया. तर मंडळी, फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात आता उद्धव ठाकरेंनी दौरा करण्याचं एक ठरवलेलं आहे. या सगळ्यामध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे आहेत, जे फुटीर खासदारांचे मतदारसंघात आहेत, त्यांच्याशी चर्चा केली जाईल आणि जे आरोप नेतृत्वावरती होत आहेत, ठाकरेंच्या नेतृत्वावरती होत आहेत, त्याबाबत देखील एकूणच या संपूर्ण दौऱ्यांमध्ये चर्चा होईल आणि नेमकं कुठे अडचण होते, का खासदार सोडून जात आहेत, या सगळ्याची कारणं आता या दौऱ्यातून समजून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो ठाकरेंकडून होणार आहे. मग या सगळ्यामध्ये महत्वाचा विषय होता की ओमराजे यांची जी मनधरणी आता सुरू झालेली आहे ती कशा प्रकारे सुरू होते. ओमराजे हे सध्या धाराशिवमध्ये गेलेले आहेत. आज उद्यामध्ये ते त्यांचा निर्णय सांगू शकतायत आणि एकूणच निंबाळकर काय म्हणतायत की मी माझ्या संपूर्ण मतदारसंघामध्ये नगरपालिका असेल, एक पंचायत समिती आहे, त्याच्यामध्ये एकही माझा उमेदवार जो आहे तो निवडून आणू शकलो नाही. आता या सगळ्यामध्ये आमच्या लोकांचा हा पराभव का झाला याचा शोध घेण्यासाठी आज त्यांची चर्चा जी आहे ती सुरू असल्याचं कळतंय. याशिवाय पुढची भूमिका काय घ्यायची, हे कारण काय होतं, तुम्हाला पक्षामध्ये आपण गेलं पाहिजे का, दुसऱ्या पक्षामध्ये गेलं पाहिजे का, तर आपल्याला एक बळ चांगलं मिळेल का, या सगळ्याची चर्चा करण्यासाठीच आज धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर जे आहेत ते बैठक घेतील. महत्वाचं म्हणजे संजय राऊत म्हणतायत की काही बंडखोर अजूनही संपर्कात आहेत, ओमराजेंशी देखील आमची चर्चेची तयारी आहे. म्हणजे या सगळ्या संपूर्ण प्रकरणामध्ये ठाकरेंची शिवसेना ही अजूनही पॉझिटिव्ह आहे की निंबाळकर हे त्यांच्याकडे येऊ शकतात आणि त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता ठाकरेंच्या 6 पैकी 2 खासदारांच्या सह्या जे आहेत ते लोकसभा अध्यक्षांना जे पत्र दिलं जाणार होतं त्यावरती 2 खासदारांच्या सह्या नव्हत्या, अशा प्रकारची एक चर्चा होती. यामध्ये ओमराजे निंबाळकर यांची देखील सही नसल्याचं यासाठीच म्हटलं जात आहे कारण की त्यांची आत्ताची सध्याची असलेली भूमिका एकूण त्यांनी ती जाहीर केली नसल्यामुळे त्यांची देखील सही त्या 2 खासदारांमध्ये एक आहे, त्यांचीच ती सही आहे जी राहिलेली आहे, अशी देखील आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे. एकूण बैठकीचे फोटो देखील आता समोर येत आहेत. या संपूर्ण प्रकरणामध्ये कथित फोटो समोर येत आहेत. याशिवाय माध्यमे दावा करतायत की हळूहळू या शिवसेनेचे जे 6 खासदारांची बैठक झालेली आहे त्याचे देखील पुरावे लवकरच समोर येतील. सध्या म्हणूनच या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्याप्रमाणे निंबाळकर यांनी भूमिका घेतली आहे त्यानंतर एकनाथ शिंदे हे सातत्याने त्यांच्या एक टच मध्ये आहे, त्यांच्याशी फोनवरती चर्चा करतायत. या सगळ्या प्रकरणामध्ये एकनाथ शिंदे यांनी देखील एक सूचक जे आहे ते वक्तव्य केलेलं आहे. त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की ओमराजे निंबाळकर यांचा जो वडिलांचा जो पवनराजे निंबाळकर यांचा जो हत्येचा जो निकाल आहे तो बाजूने न लागल्या कारणाने आम्ही आता याच्या पुढे जे वरचं कोर्ट आहे तिकडे देखील जाण्यासाठी निंबाळकर यांची मदत करू. आम्ही दिल्लीशी देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये संवाद साधलेला आहे, अशा प्रकारचं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीला त्यांच्या समोर केलेलं आहे. त्यामुळे निंबाळकर यांच्या खटल्या प्रकरणामध्ये शिंदे देखील स्वतः एक जातीने लक्ष देत असल्याचं देखील कळतंय आणि म्हणूनच
कुठेतरी जे निंबाळकर यांची भूमिका आहे ती महत्वाची आहे. आता या सगळ्यामध्ये अखेर निंबाळकर यांची मनधरणी करण्यासाठी ठाकरेंचे विश्वासू जे नेते आहेत, 2 आमदार आहेत, एक म्हणजे वरुण सरदेसाई आणि दुसरे म्हणजे आमदार कैलास पाटील यांनी मध्यरात्री जाऊन पुण्यातील घरामध्ये, म्हणजे जिथे निंबाळकर राहतात त्या पुण्यातील घरामध्ये त्यांनी भेट घेतली. या भेटीनंतर महत्वाची प्रतिक्रिया जी आहे ती वरुण सरदेसाई यांनी दिलेली आहे. ते म्हणतायत की मनधरणी वगैरे हे बघा, यावरती जर बोलायचं झालं तर मी परत एकदा सांगतो, ओमदादा हे आमच्या पक्षाकडून एकदा आमदार आणि 3दा खासदार झालेत. आजही ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल चिन्हावर निवडून आलेत. धाराशिवचे ते खासदार आहेत. ज्या विषयाकरता जो अट्टहास होता त्याचाच निकाल लागला त्यांच्या वडिलांच्या हत्येसंदर्भात, आणि तो निकाल लागल्यानंतर त्यांचा संपूर्ण परिवार आणि त्यांना धक्का लागलेला आहे, या सगळ्या संपूर्ण संदर्भामध्ये आम्ही चर्चा केली. मी आणि आमदार कैलास पाटील त्यासाठीच इकडे आलेलो आहोत. मी परत एकदा सांगतो, ज्या ज्या विषयांवर चर्चा झाली ती जर तुमच्या समोर करायची असती तर आम्ही उघडच भेटलो असतो ना, अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते वरुण सरदेसाई यांनी केलेली आहे. आता संपूर्ण स्पष्टीकरण जे आहे ते वरुण सरदेसाई यांनी भेटीचं नाही दिलं, मात्र जे हत्या प्रकरण होतं त्या संदर्भात जो निकाल लागलेला आहे त्यासाठीच आम्ही चर्चा करण्यासाठी गेलो असल्याचं स्वतः वरुण सरदेसाई यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे हा निकाल किती महत्वाचा आहे हे तुम्ही पहा. म्हणजे या निकालावरूनच चर्चा होते. एकीकडे एकनाथ शिंदे हे देखील या निकालासाठीच कुठेतरी प्रयत्नशील आहेत, ओमराजे यांच्या पाठी खंबीर उभे आहेत. म्हणजे या निकालावरून निंबाळकर यांचा कुठे तरी एक भूमिका जी आहे ती अवलंबून आहे का, असे प्रश्न यातून उपस्थित राहतात. आता खासदार ओमराजे निंबाळकर आज रविवारी सकाळी पुण्याहून धाराशिवला गेलेले आहेत. त्यानंतर आज दुपारी बैठकीनंतर कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी बोलून निंबाळकर जे आहेत ते आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचं ते स्वतः सांगतायत. आता पवनराजे हत्याकांड निकाल लागल्यानंतर आज पहिल्यांदा ते धाराशिवमध्ये असतील आणि आज दुपारी 4 वाजता ते गोवर्धनवाडी येथील निवासस्थानी कार्यकर्ते आणि जिल्ह्याभरातील सगळे प्रमुख पदाधिकारी जे आहेत त्यांच्याशी ते चर्चा करतील आणि मग त्यांचा अंतिम निर्णय जो आहे तो सांगतील. ओमराजे निंबाळकर हे शिंदे गटात जाणार ही बातमी पसरल्यानंतर धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून त्यांच्या विरुद्ध आपल्याला माहिती आहे टीकेची झोड उठलेली पाहायला मिळाली होती. सोशल माध्यमांवरती रील्स वगैरे तशा पद्धतीचे व्हायरल झाले, त्यांचे जुने रील्स, जुने इंटरव्ह्यूज व्हायरल झाले आणि त्यामुळे ही टीकेची झोड उठल्यानंतर एकूण कार्यकर्त्यांचं आता काय म्हणणं आहे हे ऐकणं त्यांच्यासाठी महत्वाचं ठरतंय. यामध्ये 2/3 जी मेजॉरिटी आहे यामध्ये जर निंबाळकर हे कोणती वेगळी भूमिका जर घेतात तर इतर खासदार आहेत त्यांच्या भूमिकेला एक मोठा जो आहे सेटबॅक बसू शकतो. या सगळ्यामध्ये निंबाळकर यांची भूमिका किती महत्वाची यामुळे ठरते ते तुम्हीच पाहू शकतायत. इतर खासदारांची खासदारकी रद्द झाली, जर निंबाळकर हे परतले तर 6 पैकी म्हणजे जेवढे 6 खासदारांचं बळ त्यांना हवंय एक वेगळा गट स्थापन करायला, कारवाई न होता दुसऱ्या पक्षात विलीन व्हायला, तर हे किती निंबाळकरांचं जे वक्तव्य आहे ते सूचक आपल्यासाठी आहे किंवा त्यांची भूमिका ही कशा प्रकारे शिंदे सेनेसाठी आणि इतर ऑपरेशन टायगरसाठी आणि इतर 6 खासदारांसाठी महत्वाची आहे हे आता आपल्याला दिसून येत आहे. तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं? मध्यरात्री झालेल्या चर्चेनंतर ठाकरेंनी ज्याप्रमाणे प्रयत्न केले त्यानंतर निंबाळकर हे काही वेगळी भूमिका घेणार का? त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी हे त्यांना काय सूचना देणार, काय त्यांना एक विनंती करणार, हे सगळं पाहणं महत्वाचं ठरणार आहे. निंबाळकर यांची पुढच्या 2 दिवसामध्ये किंवा आज देखील एकूणच भूमिका आपल्याला दिसून येईल. या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.